हॅलो एव्हरीवन, कसे आहात? आम्ही गेलतो सत्यनारायणाच्या पूजेसाठी पुण्यामध्ये डांगे चौकात. वाटेतच मुलाला भूक लागली, त्याच्यामुळं कसा त्रास देत आहे पहा. त्याला भूक लागली की दम निघत नाही. मग आम्ही एका हॉटेलमध्ये जाऊन त्याला नाश्ता चारला व आम्ही थोडा नाश्ता खाल्ला. नंतर त्याने ऑर्डर घेण्यासाठी मेनू कार्ड मागवले. आज त्या सगळं त्याच्या हिशोबाने चाललं होतं. भूक लागल्यामुळं त्याला काही समजत नव्हते व आम्हालाही मेनू कार्ड पाहून देत नव्हता. म्हणायचा मी पाहतो, मी सांगतो काय सांगायचे ते. मिस्टरने त्याचे कसा करतोय पहा. नंतर मुलीने कोल्ड कॉफी घेतली व मिस्टरांनी मी वडापाव आमच्या ननंदबाई होत्या संगीतांनी मिसळपाव खाल्ले. अशा प्रकारे आमचा नाश्ता आला, पण जो भुकेला होता तोच राहिला खाण्यासाठी. तो आमच्यातलं थोडं घेऊन खात होता, पण त्याला काही भूक आवरत नव्हती. पण करणार काय, त्याची ऑर्डर यायची होती. त्याची ऑर्डर अशी होती की त्यांनी पावभाजी मागवली होती. पहा कशा प्रकारे तो पावभाजी त्यावर दणका उठवला आहे त्याने. नंतर आम्हाला ज्या ठिकाणी पूजेला जायचं होतं त्या ठिकाणी जाऊन पोहोचलो. खूप छान बिल्डिंग होती, त्याच्यामध्ये फ्लॅटची पूजा होती. असे वेलकम फुलामध्ये केलते व खूप छान असे पूजेची पण मांडणी केलती. अगोदर त्यांचे होम हवन होऊन गेलते, म्हणून फक्त सत्यनारायण पाहुण्यांना पाया पडायसाठी ठेवले होते त्या दिवशी. नाहीतर अगोदर त्यांनी होम हवन पूजा सगळं केले होते. अशा प्रकारे मी सत्यनारायणाचे दर्शन घेऊन प्रसाद घेतला. त्यांच्या खिडकीतनं पहा किती सुंदर नजारा दिसत आहे. नंतर आम्ही जेवणासाठी खाली आलो. लॉनमध्ये जेवण होते बिल्डिंगच्या व जेवणामध्ये पनीरची भाजी, वरण भात, मिक्स व्हेज, पापड, गुलाबजाम, वडे अशा प्रकारचा मेनू जेवणामध्ये होता व खूप छान जेवण होते. आम्ही जेवण झाल्यानंतर परतीच्या प्रवासाला निघलो. मग काय तर बसा तनुला जागा राहू दे. अलीकडे सारखा पुढे. बाय.